नागपूर हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी काँग्रेस नेत्या ज्योती गायकवाड यांनी महिला आणि लहान मुलांवरील अत्याचार थांबवण्यासाठी महाराष्ट्रात आणलेल्या शक्ती कायद्यासंदर्भात चिंता व्यक्त केली। त्यांनी स्पष्ट केलं की शक्ती कायद्याचे महत्त्वाकांक्षी प्रारूप तयार झाल्यानंतर केंद्राने ते परत पाठवलं। महाराष्ट्रात महिला अत्याचाराच्या हजारो प्रकरण रोज घडत असून राज्य याबाबतीत अग्रेसर आहे। गायकवाड यावर पुढे म्हणाल्या की या गंभीर समस्येचा तात्काळ पाठपुरावा करणं आवश्यक आहे। नाही, खरंच आहे, कारण हा कायदा विचार करून पाठवला होता, महिलांच्या सुरक्षेसाठी पाठवला होता। आता आपण बघितले वैष्णव हागवणीची केस असेल, डॉक्टर संपदा मुंडेची केस असेल, डॉक्टर गौरींची केस असेल, या सगळ्या केसेस बघितल्यावर असं आणि हजारो केसेस आता घडत आहेत, रोजच्या रोज घडतात आणि महाराष्ट्राचा पहिला नंबर येतोय महिला ह्याच्यामध्ये अत्याचारामध्ये। आणि अशा वेळी हा कायदा मंजूर होणं हे अपेक्षित होतं। उलट इकडे जे राज्य आहे, राज्यामध्ये जे सरकार आहे आणि केंद्रामध्ये सरकार आहे, दोन्ही एकच आहे, त्यामुळे त्यांनी ते पाठपुरावा करून हा कायदा मंजूर करणं हे आम्हाला अपेक्षित होतं। आणि हे काही कोणत्या एका व्यक्तीसाठी किंवा कोणासाठी नव्हतं, तर महिलांच्या सुरक्षेसाठी होता, जो खूप आपल्या देशामध्ये आता काय म्हणतात ऐरणीचा मुद्दा आहे। आणि अशा विषयी जर त्यांनी नाकारला असेल तर खरंच ही खूप खेदाची बाब आहे असं मी म्हणतो। महिलांच्या सुरक्षेबद्दल गप्पा मारतात त्याच्यापेक्षा मला गेल्या वेळी वाईट एवढं वाटलं की असं म्हटलं जातं की महिला येतात, कंप्लेंट जास्त करतात म्हणून संख्या वाढली। हेच विधान सुद्धा किती आक्षेपार्ह आहे। जे मंत्री किंवा सन्माननीय आपले मुख्यमंत्री हे जसं वाक्य असे म्हणत असतील तर त्यांना महिलांची सुरक्षा कुठे आहे आपल्याला सांगायला पाहिजे त्यांनी। आणि हा कायदा हा सगळ्यांसाठी होता, सगळ्या महिलांसाठी होता, महिलांच्या सक्षमीकरणासाठी होता, सुरक्षेसाठी होता, का नाही पाळला गेला हे त्यांनी सांगावं। सरकारचं फेल्युअर आहे, नक्कीच सरकारचा फेल्युअर आहे। आमच्या महिलांसाठी आम्ही महिलांनी खरंच सगळ्यांनी एकत्र येऊन बोललं पाहिजे किंवा लढा दिला पाहिजे की सुरक्षा हा आमचा प्राथमिक अधिकार आहे, संविधानाने दिलेल्या अधिकारापैकी एक अधिकार आहे महिलांचा, तो आम्हाला काय मिळत नाहीये। लोकवाहिनी न्यूज करिता कॅमेरा पर्सन अविनाश तोतळेसह पूजा येरगुडे, नागपूर।